إن المنافقين يخادعون الله وهو خادعهم وإذا قاموا إلى الصلاة قاموا كسالى يراءون الناس ولا يذكرون الله إلا قليلا مذبذبين بين ذلك لا إلى هؤلاء ولا إلى هؤلاء ومن يضلل الله فلن تجد له سبيلا يا أيها الذين آمنوا لا تتخذوا الكافرين أولياء من دون المؤمنين أتريدون أن تجعلوا لله عليكم سلطانا مبينا إن المنافقين في الدرك الأسفل من النار ولن تجد لهم نصيرا إلا الذين تابوا وأصلحوا واعتصموا بالله وأخلصوا دينهم لله فأولئك مع المؤمنين وسوف يؤتي الله المؤمنين أجرا عظيما ما يفعل الله بعذابكم إن شكرتم وآمنتم وكان الله شاكرا عليما. मुनाफिक ढोंगी लोक अल्लाहला धोका देतात. अल्लाह तर त्यांच्या फसवणुकीत त्यांनाच फसवून टाकेल. आणि जेव्हा नमाजासाठी उभे राहतात तेव्हा मोठ्या जड मनानं कसे तरी उभे राहतात. ते सुद्धा लोकांना दाखवण्यासाठी अल्लाहचं फार थोडं स्मरण करतात. मध्येच अधांतरी लटकत दुविधाग्रस्त आहेत, ना यांच्याकडे ना त्यांच्याकडे. आणि ज्याला अल्लाह मार्गापासून दूर फेकून देईल त्याच्याकरता तुम्हाला मार्ग कदापि मिळणार नाही. हे इमानधारकांनो, तुम्ही इमानवाल्यांना सोडून इन्कार करणाऱ्यांना आपला दोस्त बनवू नका. काय तुम्ही अल्लाहतर्फे शिक्षा प्राप्तीचा उघड आरोप स्वतःवर लादून घेऊ इच्छिता? यात शंका नाही की मुनाफिक लोक जहन्नमच्या खालच्या दर्जात असतील आणि तुम्हाला त्यांचा कोणीही सहाय्यक किंवा मदतगार दिसून येणार नाही. परंतु जे तौबा करतील आणि आपल्या आचरणात सुधारणा करतील आणि अल्लाहच्या कृपेचा आसरा धरतील आणि आपला दीन धर्म अल्लाहच्या करिता निर्भेळ करून घेतील, तेव्हा हे लोक इमानधारकांचे साथीदार मानले जातील आणि अल्लाह फार लवकर इमानधारकांना फार मोठा मोबदला प्रदान करेल. जर तुम्ही आभार मानले आणि इमानावर मजबूतीने टिकून राहिलात तर तुम्हाला सजा देऊन अल्लाह काय करेल? आणि अल्लाह तर मोठा कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.